ज्या महिला लॅपटॉपवरती करत नाहीत त्या रात्री स्क्रीन टाइम करत राहतात ना, म्हणजे काय नीट झोप घेत नाहीत. राइट. जेव्हा तुमच्या स्क्रीनचा प्रकाश तुमच्या डोळ्यावरती येतो तेव्हा तुम्ही तुमची झोप पूर्णपणे डिस्टर्ब करताय. जेव्हा तुमची झोप डिस्टर्ब व्हायला लागते तेव्हा तुमच्या डोळ्याखाली काळं यायला लागतं. बरोबर. अजून एक मेजर कारण आहे डोळ्याखाली काळं येणं, त्याचं ते आहे आयर्न डेफिशियन्सी किंवा अनेक वेळेला इन्सुलिन रेझिस्टन्स जे मी आधी बोलले त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याखाली काळं दिसायला लागतं. तर एकदा 6 महिन्यातनं एकदा जर तुम्ही ब्लड टेस्ट केली ना, कुठली B12 करायचं, D3 करायचं, हिमोग्लोबिन करायचं आणि त्याचबरोबर तुमचं रुटीन युरिन टेस्ट पण करून घेऊ शकता. हे जर महिलांनी केलं ना तर आपोआप त्यांना समजतं की ते म्हणजे काय प्रॉब्लेम आहे आणि मग अकॉर्डिंगली ते सिम्पटम्स जर ट्रीट केले तर व्यवस्थित त्यांची स्किन राहू शकते. आणि ऑफकोर्स ना रँडम शुगर एक केली पाहिजे. त्याच्यामधनं पण समजतं की काही शुगर लेवल्स हाय आहेत का, प्री डायबिटीज आहे का. आणि आजकाल लहान लहान मुलींच्यात पण प्री डायबिटीज सहज दिसायला लागले, सहज. राईट. आणि आता म्हणजे उत्तरार्धात येतोय अगदी शेवटचा प्रश्न जर मला विचारायचा झाला तर आता जे काही स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये जसं मी म्हणाली की डोळ्याखाली काळी वर्तुळ येणं असेल किंवा पिंपल मार्क्स असेल, या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी घरातल्या घरात आपण असं काही करू शकतो का? म्हणजे जे काही आजकाल ऑनलाईन सुद्धा DIY आपल्याला सुचवले जातात, आता तेही तुम्ही सांगा की कितपत ते सेफ आहे, पण असं काही आपण करू शकतो का? काय स्किन केअर आपण फॉलो करू तर शकतो? दादीमागे नुस्खे असतात ना ते तुम्ही बिंदास करा, कारण ते घरच्या किचन मधल्या इंग्रेडियंट्स मधनं केलेलं आहे. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एखादं एक्सटर्नल इन्ग्रेडियंट वापरताय, म्हणजे रेटिनॉल क्रीम्स झाले किंवा कोलाजन क्रीम्स झाले, तर ते ना पहिल्यांदा त्याची ऑथेंटिसिटी टेस्ट करायला एकदा कोणाला तरी डॉक्टरला विचारून घ्या नक्की. कारण हे सगळे जे काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते केमिकल्स आहेत. त्याचं केमिकल कॉम्पोजिशन तुमच्या स्किनला सूट होतंय की नाही हे तुम्हाला सांगता येत नाही. अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मला एक डर्मॅटॉलॉजिस्ट सांगत होती, तिच्याकडे एक मुलगी आलेली, ते व्हिटॅमिन C सिरम वापरून पूर्ण तिची स्किन काळी काळी झालेली, कारण ते इतकं तिच्या स्किनला ते सूट नाही झालं, ते रिॲक्ट झालं आणि मग त्याच्यावरती तिला अजून पैसे खर्च करून त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागली. आणि हे व्हिटॅमिन C बाबत माझ्या बाबतीत पण झालंय की त्याच्यानी फायदा होण्याचा सोडून त्वचा जास्त, कारण ते शेवटी केमिकल आहे ना. तर जेव्हा तुम्ही, मी जसं बोलले तसं दादीमा के नुस्खे जे तुमच्या घरातले इन्ग्रेडियंट्स आहेत, किचन मधले आहेत, ते तुम्ही बिंदास वापरा. पण जे काय असे केमिकल इन्ग्रेडियंट्स आहेत ते मात्र कुठल्या तरी डॉक्टरकडनं व्हॅलिडेट करून मगच तुम्ही घ्या. इनफॅक्ट ना मी अनेक जणांना सांगते की एकदा डर्मॅटकडे जा, तुमचं पूर्ण स्किन अनलाइज करा, तुमचं एक स्किन केअर रुटीन त्यांच्याकडनं लिहून घ्या की हे क्रीम वापरा, हे सिरम वापरा, हे फेस वॉश वापरा आणि मगच तुम्ही जे आहे ते इन्ग्रेडियंट्स ते फॉलो करा. खरंय खरंय. आणि जे काही आता बाहेर फेस वॉश वगैरेही मिळतात, म्हणजे आपण ते अगदी सहज वापरतो, पण आपली जशी त्वचा आहे त्याचे पण टाईप आहेत, म्हणजे ड्राय स्किन आहे, कॉम्बिनेशन आहे किंवा ऑइली आहे, मग त्यांच्यासाठी योग्य असं काय तुम्ही रुटीन सांगू शकता म्हणजे फेस वॉश रिलेटेड? तर जसं मी बोलले तसं की ऑलवेज तुम्ही ना एखाद्या डॉक्टरना विचारून घ्या, कारण ते तुमचं स्किन अॅनलाइज करतात. पण ज्यांचं जसं स्किन असेल ना त्या हिशोबाने तुम्ही स्किनचे म्हणजे काय स्किन क्रीम्स वापरले पाहिजेत. पण जर तुम्ही शरीरात काय घेणार असाल ना तर ते मी म्हणेन की दिवसातनं डेफिनेटली 2 फळं तर तुम्ही खाच, सॅलेड लंचमध्ये आणि डिनरमध्ये घ्याच आणि 1 ग्लास ताक तुम्ही रोज घेतलंच पाहिजे. तुम्हाला दिसेल तुमची स्किन एक 15 दिवसातच फरक त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे. कमाल कमाल. तर अशा प्रकारे मला असं वाटतं खूप मस्तपैकी हेच सगळे प्रश्न आणि हेच सगळे प्रॉब्लेम्स आपण ChatGPTवर आणि सोशल मीडियावर पाहत असतो, परस्पर त्याची सगळी कृती पण करतो, पण मला असं वाटतं खूप एक्सपर्टनी जेव्हा एखादी गोष्ट सांगतात सोनाराने कान टोचलेले चांगले असतात. आणि तसंच आजचं सगळं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मॅम खूप खूप धन्यवाद, कारण हे सगळे मनातले प्रॉब्लेम्स आणि अगदी त्याची मनापासून उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.